कोथरूड येथील भीमनगर येथील रहिवासी SRA योजनेच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। नुकतंच ते या ठिकाणी जे आहेत त्यांची मागणी आहे की आम्हाला ज्या ठिकाणी आमचं घर आहे त्याच ठिकाणी आम्हाला घर मिळावं अशी मागणी येथील रहिवासी करताना पाहायला मिळतात। त्यांच्या आंदोलनाला जे आहे मेधाताई पाटकर यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। आपल्यासोबत काही रहिवासी आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत। ताई, काय मागणी आहे तुमची? माझं नाव अलका दादू गायकवाड आहे। मी इथं 60 वर्षे झालं राहते। आमचं घर आम्हाला जागेवर पाहिजे एवढी आमची मागणी आहे। मेधाताई पाटकर आल्या होत्या, त्यांनी बी आम्हाला तेच सांगितलं। आमचं तेवढंच म्हणणे, सगळे गैरसोय आहे, तिकडे गेल्यावर आमची काही सोय होणार नाही, म्हणून आम्हाला जागेवर पाहिजे एवढंच म्हणणे। आता तुम्हाला कुठं घरं दिले जात आहेत? आम्हाला वारज्याला घरं दिलेली आहेत ना, आमच्याकडे कधी बिल्डर आला नाही, SRA कधी आला नाही, आमच्याशी कुणी संवाद घेतलेला नाही, आम्हाला विचारलं नाही तुम्हाला घर जागेवर पाहिजे का कुठं पाहिजे। आमची जागा आमच्या हक्काची असून आम्ही का दुसरीकडे जाऊ? आमच्या जागेचा आमच्या नावावर हे सातबार आहे, पंचशील तरुण मंडळाच्या नावावर सातबार आहे, मग आम्ही का दुसरीकडे जाणार? बिल्डरने ज्यांनी बिल्डरला हे केलं त्याने बघावं त्याचं, आम्हाला दुसरीकडे जायचं नाही। आम्हाला आमच्या जागेवरच आमची लेकरं इथं जन्मली, लहानाची मोठी झाली, त्यांची लग्न झाली, त्यांची वय बी झाले इथं, आणि आम्ही आता कसं जाणार इथून? ते विचारायला तर आम्हाला येतो, 4 माणसं टाळकी घेऊन येतो, दम देतात की 24 तारखेपर्यंत तुम्हाला चपलीने हाणू, असं करू। आम्ही तसलं सहन करून घेणार नाही कुणाचं, कुणी आला तरी आम्ही कुणाचं सहन करणार नाही। मुरलीधर मोळ येऊ, कुणी येऊ, कोणचा राजा आला तरी आम्ही सहन करणार नाही, आणि आम्ही इथून जाणार नाही, एवढंच म्हणणे आमचं। आणि आम्हाला जागेवर पाहिजे, बस एवढंच म्हणणे। धन्यवाद। ताई, काय सांगाल? तुमची काय मागणी आहे? तुम्ही आंदोलन करताय? आमची मागणी हीच आहे की हल्ली आत्ताच्या ह्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण आणि इथे वस्तीत राहणाऱ्या लोकांचा रोजगार खूप महत्त्वाचा आहे। ही लोकं कमी शिकलेली, अपंग, कोण आंधळे, कोण, मग या लोकांसाठी इथून लांब जाणं हा पर्याय नाही आहे। मग तुम्ही त्यांचा रोजगार हिसकावून घेताय किंवा त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण हिसकावून घेताय। इथून लांब गेले तर त्यांच्या मुलांचं शिक्षण होणार कसं? बिल्डर पूर्णपणे तर त्यांचा सगळा खर्च उचलणार नाही आहे, आणि तिथे पण बघाल तशी तर जास्त प्रमाणामध्ये बघाल तर लोकांची व्यवस्था म्हणल्यापेक्षा आहे ना, दुर्व्यवस्था जास्त आहे खूप। आत्ता जरी गेलं तरी बिल्डिंगमध्ये घाणेरडे प्रकार किंवा सगळीकडे घाणेरडा कचरा किंवा काय भरपूर प्रमाणात प्रचंड आहे, त्याच्यामुळे तिथे राहणं, इथल्या लोकांचं तिथे राहणं शक्य नाही। मग इथे लोक खूप छान राहतात, मग त्याच्यामुळे इथून त्यांना तिकडे नेण्यापेक्षा त्यांना जागेवरती घरं देणं हे खूप महत्त्वाचं आहे। 30 तारखेपासून जे आहे, म्हणजे अर्थात नोटीस आलेली आहे, 30 तारखेपासून घरं पाडण्यात येणार। ते आता जी नोटीस आली आहे ते बघू ना काय होतंय, ते सगळे मिळून ठरवतील। कारण जी व्यवस्था करायला पाहिजे होती ती तर काही झालेली नाहीये। मग ते विदाऊट नोटीस असं डायरेक्ट तुम्ही करू शकत नाही ना, पहिली गोष्ट जसं ताई म्हणल्या आता, त्या हिशोबाने बघू काय करायचं ते। आणि कोर्टात ऑलरेडी मॅटर आहे, आणि SRAचे ह्याचे कॉर्पोरेशनच्या नियमाचे अनुसार इथेच बांधून द्यायला पाहिजे, तर ते सगळं सोडून दुसरंच काहीतरी भलतंच चाललंय। तर त्याच्यावर आता सगळे मिळून विरोध करतात आहे, तर इथे जे मागण्या आहे ते करावं, इथंच घर मिळाले पाहिजे। हो। आपल्यासोबत इतरही काही प्रवासी आहेत, इतरही काही रहिवासी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। ताई, या ठिकाणी जर पाहिलं तर शौचालय पाडण्यात आलेलं आहे। हो, या ठिकाणचं शौचालय पाडलेलं आहे, आणि आता पाणी पण कमी प्रेशरने येते, कचऱ्याची गाडी बंद केलेली आहे, लहान मुलांच्या शाळेचा सोय नाही आहे म्हणजे इथं, आणि इथून जर दुसरीकडे पाठवलं तर मग कसं काय होणार ना आमचं, म्हणून आमचं म्हणणं आहे की इथंच बांधून द्या म्हणून। काय सांगाल तुम्ही? आम्हाला इथून रस्त्यातून उठवलंय, आम्हाला तिथं वारज्याला दिलंय, आम्हाला तिथं सोय नाही आहे, एवढी घाण आहे। 7 मजल्यावर 7व्या मजल्यावर घरं दिल्यात, तिथं कोणी बघायला येत नाही किंवा काय नाही, आमची सोय नाही, पाणी नाही, येण्या कामाला तर आमची 30 वर्षाची इथं कामं आहेत, आमचं 60 वर्षाचं आमची इथं रहिवासी आहेत, पण तिथं सोयीच नाही आहे आमची। एवढा आमचा त्रास होतोय आम्हाला यायला, की पण आमच्यासाठी ह्यांचा नको आहे त्रास, म्हणजे आम्हाला पण इकडं द्यावं ही आमची मागणी आहे। तुम्हाला वारजेला नको, तुम्हाला इथंच घर? इथंच पाहिजे आम्हाला, तिकडं सोयीच नाही आमची। एवढा त्रास होतोय आम्हाला, पाऊस रात्री उठून कामाला यायचं, तिकडं कामं नाही, आमची काय ओळख नाही तिकडं, काय नाही आहे, असा प्रॉब्लेम झालाय तिथं की खूप। एवढी लोक बेकार आल्यात आणि कुठली आणून टाकलेले आहेत, त्याच्यामुळं आमची इथं वस्ती होती, कधी भांडण नव्हतं, काय नव्हतं, एवढं तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, सारखी भांडणं, ही आम्हाला तिकडं नको आहे, आमच्या मुलांना असंच वळण लागन नको आहे, त्याच्यामुळं आम्हाला इथं जाग्यावर होतं, इथंच बांधून द्या अशी। काकू, तुम्ही किती दिवसापासून राहता?
आता आम्ही बी 60 वर्षापासून, आमचे सासरे तर 60-70 वर्षापासून इथं राहतात. पण इथं आमचं म्हणणं काय आहे की आमच्या पोरांचं गैरसोय होते सगळं. तर आता तिकडं बी घरं दिलेत त्यांना, पण घरं गळतात त्यांचे पण. म्हणून आम्हाला तिकडं ह्यांचंच ऐकून आम्हाला असं वाटतं की आम्ही जाऊन आम्ही बी कशाला पस्तावायचं तिथं. पण म्हणून आम्हाला इथंच घर पाहिजे, इथंच आम्हाला पुनर्वसन करून द्यायला पाहिजे हे लोकांनी. आमचं म्हणणं एवढंच आहे. तर आता नोटीस आली आता 30 तारखेपर्यंत घर खाली कर. आम्हाला कुठे जायचं नाही, आम्हाला इथेच राहायचं आहे. कारण मी धुणं भांडीचे काम करते आणि जर तिकडे जर गेले आणि 400 रुपये मी रोज तिथं बसनं 40 रुपये घालवायची आणि काम आहेच माझी 3000ची आणि मी आजारी असते, मला औषध पाणी पण लागते आणि मी एकटी घरी राहते. त्यामुळे मला जायचं नाही घर सोडून आणि मी बरेच 40 वर्ष झाली मी इथं राहते. खरं तर आपण बघतोय की कोथरूडमधील भीमनगर येथील रहिवासी जे आहेत SRA योजनेला त्यांनी विरोध केलेला आहे आणि ज्या ठिकाणी आमचं घर आहे त्या ठिकाणीच आम्हाला घर बांधून द्यावं अशी मागणी जी आहे त्यांनी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ता मेधाताई पाटकर यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.